सर्व शनी भक्तांना, बाणी भाविक भक्तांना माझा नमस्कार. आज आपण जाणार आहोत महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड शहराजवळ असलेल्या अतिप्राचीन शनी मंदिराला भेट देण्यासाठी आणि भक्तिभावानं पूजन करून शनीची आराधना करण्यासाठी. भाविक भक्तांनो, मुंबई आग्रा महामार्गावर स्थित राहुड घाटाजवळील चांदवड शहराजवळ वसले आहे शनी महाराजांचे अतिप्राचीन मंदिर, जे वर्दडी, उसवाड या गावांमध्ये स्थित आहे. अतिप्राचीन शनी मंदिर असलेल्या या ठिकाणाला भेट देण्यासाठी जातो तेव्हा आपल्याला चांदवड शहराजवळून राहुड घाटाकडे जात असताना उजव्या बाजूला साधारणपणे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर श्री क्षेत्र प्राचीन शनी मंदिर, ज्याला त्रिवेणी संगम म्हणूनही ओळखले जाते, येथे आपल्याला भेट देता येते. श्री क्षेत्र शनी मंदिर, वडदरी, त्रिवेणी संगम आणि हा संपूर्ण परिसर अत्यंत रम्य, आध्यात्मिक आणि प्राचीन परंपरांची साक्ष देणारा आहे. लाखो भक्त भाविकांचे श्रद्धास्थान असलेले हे मंदिर शनी भक्तांबरोबरच अनेक श्रद्धाळू, प्राचीन अध्यात्म व परंपरांचा अभ्यास करणाऱ्या, शोध घेणाऱ्या भाविक भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. आपण शनी मंदिरामध्ये गेल्यानंतर येथे आपल्याला शनी महाराजांची अतिप्राचीन काळी व दगडाची मूर्ती स्थापित झालेली दिसते. अत्यंत सुंदर अशा या चौथाऱ्यावर महाराजांची भक्तिभावानं दर शनिवारी पूजा केली जाते. वर्दडीच्या या शनी मंदिरात शनिवार, रविवार तसेच अमावस्येला हजारो भक्तांची उपस्थिती लाभते. शनिग्रह हा सर्वात श्रेष्ठ बलाढ्य ग्रह आहे. तो ज्याच्यावर कृपा करतो त्यास सर्व मार्ग सोपे होतात. शनी महाराजांना महाक्रोधी असेही म्हणतात. त्यांच्या क्रोधापुढे, कोपापुढे अनेकांना नतमस्तक व्हावे लागले आहे, हे आपण जाणतोच. पण जो शनीचा आदर, पूजन व स्मरण निरंतर करेल त्यावर शनिदेव कृपा करतात. आणि म्हणूनच की काय, शनी महाराजांची पूजा करण्यासाठी, त्यांना पावन करण्यासाठी, तेल, फूल वाहण्यासाठी व आरती करण्यासाठी हजारो भाविक येथे श्रद्धेनं उपस्थित होतात. भाविक भक्तांनो, तुम्ही चांदवड नजीक असलेल्या या अतिप्राचीन शनी मंदिराला भेट देऊन शनी महाराजांची कृपादृष्टी नक्कीच प्राप्त करून घ्या. पावसाळ्यामध्ये अतिरम्य, निसर्गरम्य असलेला हा परिसर तुमच्या मनालाही नक्कीच भावेल. चला तर मग चांदवड शहरानजीक असलेल्या वडदरीच्या त्रिवेणी संगम असलेल्या शनी मंदिराला भेट देऊया. आपली यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.